नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मिथुन राशीच्या जातकांसाठी आता तुमची प्रतीक्षा संपली आहे. 17 मे पासून 14 जून पर्यंत हा काळ तुमच्या आयुष्यात एका वादळासारखा नाही तर एका मोठ्या संधीसारखा येणार आहे. विशेषतः या काळात असलेला अधिक महिना तुमच्यासाठी नेमके काय संकेत देत आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मिथुन राशीसाठी अधिक महिना खूप विशेष असणार आहे, कारण या महिन्यात काहीतरी विशेष गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पत्रिकेबद्दल, राशीबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, आरोग्याच्या समस्या असतील, कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, नोकरी व्यापारात प्रगती नसेल, नात्यात कटुता असेल, लग्न जमत नसेल किंवा कोणत्याही अन्य समस्या असतील, तर तुम्ही एकदा पत्रिका पडताळून पाहावी. त्यात कोणते दोष बाधा आहेत की नाही ते बघावं, आणि असेल तर त्यावर योग्य उपाय आणि योग्य सेवा करून आपण त्यातून मुक्तता मिळवू शकतो. योग्य आणि चांगला काळ कधी येईल हे सुद्धा आपण माहिती करू शकतो. यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. आम्ही तुम्हाला या संदर्भात सविस्तर माहिती देऊ. मित्रांनो, मिथुन रास ही बुद्धीचा कारक असलेल्या बुधाची रास आहे. बुध ग्रहाची रास आहे. या काळात ग्रहांची अशी काही युती होत आहे की तुमच्या आयुष्यातील काही पाने कायमची बदलणार आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मिथुन राशीच्या आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी घडणार आहेत. मित्रांनो, मिथुन राशीचे लोक बोलण्यात चतुर असतात, पण 17 मे नंतर तुमच्या बोलण्याला एक वेगळीच धार येईल. तुमची कठीण कामे केवळ बोलून पूर्ण होतील. जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा संशोधक असाल तर या काळात तुमची एकाग्रता वाढेल. नवीन गोष्टी शिकण्यासाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येणार आहे. या काळात तुम्ही एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेण्याची शक्यता आहे, त्यामुळे मानसिक गोंधळ उडू शकतो. थोडे शांत राहणे अत्यंत गरजेचे आहे. या वर्षीचा अधिक महिना मिथुन राशीसाठी बुद्धीसाठी आणि शुद्धीकरणासाठी अधिक महत्त्वाचा आहे. अधिक महिना हा भगवान विष्णूच्या आशीर्वादाचा महिना मानला जातो. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकलेले असतील तर या महिन्यात, अधिक महिन्यात ते परत मिळण्याचे प्रबळ योग आहेत. या काळात तुमचा ओढा अध्यात्माकडे वाढेल. मनातील अस्वस्थता कमी होईल. तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ उमजण्यास मदत होईल. अधिक महिन्यात केलेले संकल्प मिथुन राशीसाठी दीर्घकालीन फळ देणारे ठरतील. मित्रांनो, जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला उत्कृष्ट संधी मिळेल किंवा मग पदोन्नतीचे संकेत नक्की मिळतील. जे व्यावसायिक आहेत त्यांना नवीन पार्टनर किंवा नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक बाजू भक्कम होणार आहे. परदेश प्रवासाशी संबंधित कामे मार्गी लागतील. लांबच्या प्रवासातून तुम्हाला मोठा आर्थिक फायदा सुद्धा होऊ शकतो. घरात एखादं शुभ कार्याचे नियोजन होईल किंवा मुलांकडून एखादी आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते. हा काळ तुमच्यासाठी अधिक फलदायी व्हावा म्हणून तुम्ही काही उपाय सुद्धा करू शकतात. मिथुन राशीचा स्वामी बुध असल्याने तुम्ही दर बुधवारी गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करावे आणि रोज विष्णू सहस्त्रनामाचे पठण अधिक महिन्यात करावे. याने तुम्हाला लाभ होईल. मिथुन राशीसाठी 17 मे ते 14 जून हा काळ भाग्याचा काळ आहे. संधी चालून येईल, फक्त ती ओळखण्याची नजर ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्हाला योग्य सविस्तर मार्गदर्शन हवं असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.